लोकत्रिशूल न्यूज, विदर्भाचा बुलंद आवाज. अमरावतीत लाखोंच्या कॉपर केबल चोरी प्रकरणात आंतरराज्य टोळी जेरबंद. अमरावतीत लाखोंच्या कॉपर केबल चोरी प्रकरणात दिल्ली उत्तर प्रदेशातील आंतरराज्य टोळी जेरबंद. गुन्हे शाखेची मोठी कामगिरी. अमरावती शहरातील BSNLची अंडरग्राऊंड कॉपर केबल कापून लाखोंचा माल चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीवर अमरावती शहर गुन्हे शाखेने मोठी धाड टाकत 3 मुख्य आरोपींसह हायड्रा केन मालकाला ताब्यात घेतलंय. या टोळीचा गुन्हेगारी इतिहास विस्तृत असून ते महाराष्ट्रासह देशभरात अशा प्रकारचे गुन्हे करीत असल्याचं उघड झालंय. 13 नोव्हेंबर 2025 रोजी ज्युनियर टेलिकॉम ऑफिसर मिलिंद बनसोड यांनी गाडगेनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. 12 नोव्हेंबर रोजी शेगाव नाका रोडवरील जिनिंग फॅक्टरी समोर BSNLच्या मेन होलचे झाकण उघडे दिसल्याने संशय निर्माण झाला. सीसीटीव्ही तपासणीमध्ये 5 ते 6 जण केबल कापताना दिसले. झालेल्या नुकसानीत 800 पेअर आणि 400 पेअर केबलचे प्रत्येकी 550 मीटर एकूण 13,30,213 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीस गेल्याचं निष्पन्न झालंय. त्यावरनं गाडगेनगर पोलीस स्टेशन येथे कलम 303(2) भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला होता. तपासाची दिशा आरोपींचा पर्दाफाश. पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज, गुप्त माहिती आणि गुन्ह्यात वापरलेली हायड्रा केन ट्रेस करत तपास पुढे नेलाय. त्यातनं मुख्य आरोपीची ओळख पटलीये. अफजल खान निसार खान वय 19 वर्ष, राहणार शहाजहानपूर, उत्तर प्रदेश, हल्ली मुक्काम नई दिल्ली. दुसरा नफीज अहमद मोहम्मद अली वय 32 वर्ष, राहणार बदायूं, उत्तर प्रदेश. तिसरा लाल बहादूर शिवलाल राजपूत वय 20 वर्ष, राहणार कासगंज, उत्तर प्रदेश. असे हे आरोपी सराईत गुन्हेगार असून देशभरात केबल चोरीचे गुन्हे करीत असल्याचं निष्पन्न झालंय. 7 डिसेंबर रोजी आरोपी अमरावतीत आल्याची खात्रीशीर माहिती मिळताच पथकाने बडाळी हायवे परिसरातनं 3ही आरोपींना शिताफीने ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी अमरावतीत 2, अहमदनगर 2, संभाजीनगर 1 आणि लातूर या ठिकाणी 1 अशा एकूण 6 केबल चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली. या गुन्ह्यातील हायड्रा केनचा मालक मोहम्मद भाई ट्रान्सपोर्ट नगर अमरावती याला यापूर्वीच अटक करण्यात आली होती. तर या टोळीतील 4 जण अद्याप फरार आहेत. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत 12,59,00,000 रुपये असून त्यामध्ये केबल विक्रीतून मिळालेले रोख रक्कम 2 लाख रुपये, 4 मोबाईल फोन किंमत एकूण 60,000 रुपये आणि हायड्रा केन किंमत 10 लाख रुपये हे यापूर्वी जप्त करण्यात आले. तर ही कारवाई पोलीस आयुक्त अरविंद सावरिया, उपायुक्त गणेश शिंदे, श्याम घुगे, रमेश धुमाळ तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त शिवाजी बसाटे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. तपास पथक पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल कडू, महेश इंगोले, अनिकेत कासार, प्रियंका कोटावार तसेच अंमलदार सुनील लासूरकर, संभाजी केंद्रे, मंगेश रिमल, गजानन ढेवले, मनोज ठोसर, संग्राम भोजने, सचिन भोयर, विकास गुडधे, विशाल वाघपांजर, नरेश मोहरील, सागर ठाकरे, योगेश पवार, अशोक खंगार व सुषमा आठवले यांनी ही कारवाई केली आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.